नमस्कार. मी राजू वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार, छत्रपती संभाजीनगर, माय मराठी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज महत्त्वाचा विषय म्हणजे वाळू माफिया, वाळू तस्कर या संदर्भात अत्यंत गंभीरपणे बोलणार आहे. हा विषय तसा जिव्हाळ्याचा आणि सर्वांच्या आवडीचा विषय आहे, परंतु जे लोक वाळूची तस्करी करतात त्यांची मात्र मौज मजा आहे. आणि नदींचं काय अवस्था होत असेल, दुर्दशा होत असेल, हे त्या नदीच्या पात्रात आणि त्या गावातील लोकांना माहिती आहे. मी बोलतोय आज तुम्हाला सुकना नदीच्या संदर्भात. खरं तर एकेकाळी वैभव असलेली ही नदी, तिचं वैभव अतिशय निसर्गरम्य असं होतं, परंतु आज सुकना नदीची दुर्दशा झालेली आहे हे बघून कोणालाही वाईट वाटल्याशिवाय राहणार नाही. त्या संदर्भातला एक व्हिडिओ मी तुम्हाला यासोबत शेअर करतोय. तो गांभीर्याने बघा, त्या नदीची अवस्था बघा. या नदीच्या संदर्भात इथे वाळूचा उपसा होऊ नये, उत्खनन होऊ नये, वाळू माफियाने इथं गर्दी करू नये आणि तस्करांची ह्या ठिकाणी जी वाढती गर्दी आहे यामागे नेमकं कारण आज मी शोधला असता मला दिसून आलं. कारण अनेक वेळा प्रशासनाशी, महसूल विभागाशी, पोलीस विभागाशी संपर्क साधला. त्यांना एवढंच नाही तर गावच्या वतीनं ग्रामसभेचा ठरावसुद्धा दिला की ही नदीतली वाळू कशा पद्धतीने बंद करता येईल, हा उपसा कसा बंद करता येईल. गेल्या 2-4 वर्षापासून याचा पाठपुरावा चालू आहे, सतत चालू आहे, परंतु ह्या लोकांना गांभीर्य नाही आहे. कारण मला असं वाटतंय यांच्याच आशीर्वादानं, महसूल विभागाच्या आणि पोलीस खात्याच्या आशीर्वादानं हे सर्व घडत असावं. याच संदर्भात शंका घेण्यासारखं भरपूर आहे. कारण का बंद होत नाही? आणि जर तुमच्या कारवाई करण्याची जर हिंमत नसेल तर तुम्ही अधिकारी त्या पदावर का आहात? पोलीस खात्याने यामागे गांभीर्य का घेऊ नये? किंवा महसूल विभागाने, महसूल विभागाचे जे खनिज विभाग आहे, उत्खनन आणि खनिज विभाग जिल्ह्याचं आहे, ते का या ठिकाणी गांभीर्याने घेत नाही? आणि यांना अनेक वेळा संपर्क करून त्यांना निवेदनं देऊन त्यांना ग्रामसभेचा ठराव देऊन सुद्धा ते कारवाई करत नाही. याचा अर्थ काय समजायचा? कारण यांचे आशीर्वाद असल्याशिवाय या गोष्टी घडत नाही. आणि जर तुमची जर कारवाई होत नसेल, हे खातं काय कामाचं आहे? हा विभाग काय कामाचा आहे? बंद करा ना. कशासाठी ठेवायचा आहे? काय म्हणे उत्खनन आणि त्याच्यावर प्रतिबंध करणाऱ्या, कारवाई करणारे खातं आहे. तहसील कार्यालयाशी संपर्क चालला आहे. दोन्ही कार्यालय संभाजीनगर जिल्ह्यातील ही तहसीलदाराशी, इकडं पैठण तालुक्यातली सुद्धा तहसीलदाराशी संपर्क चालला आहे की दोन्ही मिळून कॉमन या ठिकाणची कारवाई करा. कोणी तयार करायला नाही. आणि ही वाळू जाते घारेगाव, कारण हे घारेगाव हे पैठण तालुक्यात आणि दुसरं घारेगाव आहे संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. त्या ठिकाणी 2 गावं आहेत. कारण या दोन्ही गावाचे लोक तसं गांभीर्याने घेत नाहीत. कारण त्यांना माहिती की बरेचसे लोक गावातलेच आहेत आणि त्यांना बाहेरचे लोक सहकार्य करतात. बाहेरून रोज हायवा बिगर म्हणजे बेकायदा उपसा फार एकतुनी परिसरापर्यंत, म्हणजे एवढे खड्डे कडले की त्या नदीची दुर्दशा तुम्ही बघात. अहो अक्षरशः स्मशानभूमी तरी बरी असते अशी स्मशान शांतता आहे. ज्या नदीमध्ये एक असं सौंदर्य आणि निसर्गमय वातावरण होतं, ह्या नदीमध्ये येड्याबाबीचं पीक आलं आहे. जागोजागी खड्डे केलेत. असे कुठं गड्डे, कुठं नदी, कुठं काय, जेवढं उपासता येईल, जेवढी नदी ती वाळू काढता येईल तेवढा उपासण्याचा प्रयत्न केला. कोणाचंही त्याच्यावर नियंत्रण नाही, विभागाचं नियंत्रण नाही. गावकऱ्यांचं काय, आम्हाला काय करायचं आहे, त्याला गरज ग्रामपंचायत करेल, आमका करेल, तुम्हाला गरज तुम्ही करा. पण जे करणारे लोक आहेत त्यांच्यावर संशय घेतला जातो. कारण यांना हप्ते मिळत नसतील. हप्ते खातंय कोण? तुम्ही समोर या. पोलीस खात्याने समोर आलं पाहिजे. महसूल खात्याने का कारवाई करत नाही? अतिशय गंभीर पद्धत आहे. पाणी पुरवठ्याची विरळी का घातलाय? जिथून कोट्यावधी लाखो रुपयाचं पूल, दोन्ही गावाला जोडणारा पूल, हे पैठण तालुक्यातला घारेगाव तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या घारेगावपर्यंत जोडणारा रस्त्याचा जो मोठा पूल, लाखो रुपये खर्च करून केलेला पूल, हा कधी ढासळेल याचा नियम नाही. काय किती वेळ सांगायचं? बघा तुम्ही, कोणीतरी यावं. माझं तर म्हणणं आहे बघावं.
आमच्या सारख्याला बोलावं आम्ही येतो. काय आम्हाला काय येतात धमक्या, हो आम्हाला भरपूर धमक्या येतात, तुम्हाला असं करून तुम्हाला तसं करू, करा आम्हाला काय करायचं करा. अरे ती माय आहे ज्याच्यामुळं, ज्या सुकना नदीमुळं, वाळू उपशामुळं आज तिची अवस्था काय झाली. त्या नदी काठच्या ज्या विहिरी आहेत यावेळेस बऱ्यापैकी जर वरून राजाने कृपा केल्यामुळं बऱ्यापैकी नदीना पाणी आहे, विहिरींना पाणी आहे. हां, तर मग हे अनेक गावाच्या शेती त्याची पिकल्या जाते, पिण्याचं पाण्याचा प्रश्न सुटला जातो. आज ही पण कमीत कमी 40-25 लाखाची पाणी पुरवठ्याची योजना धारेगावामधली त्या विहिरीच्या बाजूने विळखा केला आहे. सांगून ऐकत नाही, पाईपलाईन फोडल्या गेली. अनेक म्हणजे इतकं गांभीर्य, बोलायला गेलं तर 2 घंटे 3 घंट्याच्यावर बोलता येईल. अहो मला सांगा तुम्ही की पोलीस खात्यानं सांगून का काय हे करत नाही. नाही म्हणे आमच्यावर कोणाचं, अरे दडपण कोणाचं नाव तरी सांगा. यांचं दडपण आम्ही बोलतो ना त्यांना, काय दडपण आहे. उगा काहीतरी कोणाच्या आडोंगी लपायचं आणि हप्ते खायचे आणि उगा कोणातरी नाव सांगा ना की यांच्यामुळं आम्ही कारवाई करत नाही किंवा त्यांच्यामुळं आम्ही कारवाई करत नाही. काहीतरी सांगितलं पाहिजे ना. महसूल विभागाकडे गेलं तर महसूल विभागामध्ये आम्ही किती करणार, आम्ही एकदा करू, दोनदा करू, तीनदा करू, रोज आम्ही थोडी येऊन बसणार आहे, रात्री मुक्कामाला बसणार आहे. अरे मग तुम्ही बसणार नाही, पोलीस खातं बसणार नाही, मग हे म्हणता आम्ही काही करू शकत, मग हे उपसा करतच राहायचं आहे का. त्या नदीची दुर्दशाच करायची, मग कशाला आहे. मग होऊ द्या ना, त्यांना बिनधास्त सांगा, तुम्ही परमिशन द्या की टेंडर सुद्धा काढू नका, लिलाव सुद्धा करू नका, पाहिजे तेवढी वाळू द्या, पाहिजे तेवढी घेऊन जा, त्याची चालूच आहे. तुमचेच आशीर्वाद आहेत. मला का पोटतिडक आहे, कारण मी गांभीर्याने का घेतो की त्या पर्यावरण हा विषय आज गेला. आज ग्लोबल वॉर्मिंगची काय आहे, काय परिस्थिती, आजचं तापमान काय वाढतंय. अहो त्या नदीमध्ये मे महिन्यामध्ये ढो म्हणतात, ढो आता कोणाला माहिती आहे का माहीत नाही, मला माहिती, मग ढो म्हणतात. त्या ढोहाचं पाणी डोक्याच्या वर असायचं. भर उन्हाळ्यात जर तापलं तर जाऊन उड्या मारायच्या आणि पाणी करायचं. त्या नदीमध्ये काय काय आता काय तुम्हाला सांगावं, काय दडलेलं होतं, काय काय त्याच्यात कुठल्या तुम्ही. आता मला इतकं वाईट वाटतंय खरंच. मी होतो माझ्यासारखा माणसाला अतिशय वाईट वाटतंय तिथं. मी तर म्हणतो माझं काय होईल ते होईल, पण ही नदीची वाळू जर आता इथून पुढे जर बंद केल्याचा प्रयत्न जर केला नाही आणि झाली नाही तर अतिशय हे प्रश्न मी स्वतः गांभीर्याने घेईल. आणि उद्या काय घडेल याची सर्वस्व जबाबदारी महसूल विभाग आणि पोलीस खात्यावर राहील. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. आधी व्हिडिओ बघा आणि नंतर मला सांगा आणि कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा. मित्रांनो, मला अतिशय दुःख होत आहे अक्षरशः. का घडतं, का होत नाही बंद, तुम्हाला सगळं सांगून तुम्ही का करत नाही. नुसतं पगार घ्यायचं का, गरजांचे पगार घ्यायचं का, पोलीस खात्याने पगार घ्यायचा, हप्ते खायचे, महसूल विभागाने पगार घ्यायचा, हप्ते खायचे, वाळू माफक करून घ्यायचं. अहो यांचं चालू आहे ना. यांच्यावर कारवाई जर झाली, कडक कारवाई जर झाली, ते करणार नाहीत ना, कसे करतील. पण त्याला कारवाईच करायची नाही, मस्तपैकी चोरून मोडून चाललंय वरपायचं. अरे आता काय सांगावं. आता बघा हो एकदा त्या सूचना तिकडे बघा. माझी नम्र विनंती आहे प्रशासनाला, महसूल विभागाला आणि पोलीस खात्याला. आणि जर कोणी असतील राजकीय पुढारी असतील, कोणी आणखी कोणी असतील, मोठी कोणीतरी निसर्गप्रेमी असतील, कोणीतरी नदीद्वारा उघड नदीची स्वच्छता करा, संवर्धन करा आणि सुकणा नदीचं संवर्धन. अरे काय संवर्धन करता, आधी नदीची वाळू उपसा बघा, नंतर संवर्धन करा. काय ते येड्या बाबी, काय बघा ना, ते खड्डे बघा ना, बघा ते तुम्हाला कसं वाटतं ते. अरे वाटताना आता तरी लाजा वाटू द्या. प्रशासनाला लाज वाटली पाहिजे, पोलीस खात्याला लाज वाटली पाहिजे, महसूल विभागाला लाज वाटली पाहिजे. आणि नेणाऱ्यानं तर काय आता विष्ठा खाता येते, त्यांना काही बोलून फायदा नाही आहे, कारण पैसा मिळतोय ना. ओ इथं कष्टकरी शेतकऱ्यांची अवस्था काय वाईट आहे. इथं पैसा मिळतोय, पैसा इथं ताजा पैसा. इकडे वाळू काढली की सोन्यासारखा पैसा मिळतोय, मोत्यासारखा पैसा मिळतोय. कशाला काय करते, घाबरत नाही तो कोणी. पण ते त्यांना माहिती काय होणार कारवाई. गाडी नेणार, काही दिवस ठेवणार, कारवाई करणार, सोडून देणार. कडक कठोर कारवाई करा, का होत नाही. पण कायद्याचा काहीतरी दुरुपयोग करायचा. दुरुपयोग म्हणजे तुम्ही कठोर कारवाई करा, कुठलीच गुन्हेगारी जगतात असू का कुठल्या जगतात असू, कारवाई करा आणि नंतर तुम्हाला त्या गोष्टीचं फलित तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, माझं फार तळमळीचा विषय, माझ्या हा आवडीचा विषय. माझा याच्यामध्ये कुठलाही लोभ नाही किंवा मला कुठल्याही याची गरज आहे किंवा मला काहीतरी पाहिजे, मला रुपये मी अनेक मला प्रलोभनं दाखवण्यात आले, लाखोनं दाखवण्यात आले. अरे मी भीक मागल, हो रस्त्यावर भीक मागल, पण ती माय माऊली आहे,
ती विकून खाणार नाही आणि तिचा रुपये खाणार नाही. अरे त्या नदीनं जीवदान देते तुम्हाला सर्वांना, तुम्हाला पाणी पाजते, तुमची तहान भागवते. ह्या महिला त्या म्हैची मात्यातलं पोटी घरापरली माती वाळू विकून खातात. लाज वाटली पाहिजे खरं. तुम्ही तो प्रशासनाला खरंच लाज वाटली पाहिजे. आणि तुम्ही जर खरेच शासन असाल, खरं तुमच्यामध्ये जर असेल तर तुम्ही एक कारवाई करा. नसता पद सोडा आणि खाते बंद करा. एवढंच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.